उबाटावाल्यांना आयत्यावर कोयता, त्यांना सगळं असंच मिळालेलं आहे. आपण केलेली आहे, होय आपणच केली. आदित्य ठाकरेकडे तिकडचे मच्छीमार लोक गेले होते. परळी विडी चाळेमध्ये ही लोक त्यांच्याकडे गेले होते. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आता होऊ शकत नाही, हे करू शकत नाही, काय होऊ शकत नाही. जे काम केलं तेवढंच सांगणार आहे. पहिलं तुमचं मतदारसंघ सांभाळा. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही. हे काय मराठीचे ठेकेदार नाही आणि मराठी माणसालाही कळतंय. वरळीत मराठी माणसाची टक्केवारी किती आहे, सुमारे किती असेल सध्या, किती असेल? वरळीमध्ये मराठी माणसाची टक्केवारी नक्कीच 60 ते 65% आहे. त्याच्यामध्ये काही दुय्यम राय नाही आहे. पण आजचं मराठी माणूस जे हे मराठीचे ठेकेदार झालेत ना, ठाकरे बंधू, हे काय मराठीचे ठेकेदार नाही आणि मराठी माणसालाही कळतं आहे की आज आमचा विकास कोण करतो आहे, मुंबईचा विकास कोण करतो आहे आणि वरळीचा विकास कोण करणार आहे. म्हणून मराठी माणसाने या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेजींना त्यांची जागा दाखवली. जे आदित्य ठाकरे कधी 60 आणि 65 हजार मतांनी निवडून येत होते, आज त्यांची परिस्थिती अशी आहे की ते 8,000 मतांनी निवडून गेलेले आहेत. त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावा की हे अशी परिस्थिती का झाली आहे. आज जिजामाताचा तुम्ही विचार करायला गेला, जिजामातामध्ये आदित्य ठाकरे साहेब आणि त्यांची लोक जाऊन लोकांना सांगत होते की आमचं तोंड बघून तुम्ही खाली करा. पण काही ऑथेंटिक डॉक्युमेंटवरती सिग्नेचर नाही की ह्यांना 500चं घर मिळेल. आणि एका ठिकाणी बोंबा मारत होते की धारावीमध्ये 500चं घर मिळायला पाहिजे, आमची सत्ता येईल, आमचं शासन येईल की आम्ही ते सगळं बदलून टाकू, ॲग्रीमेंट चेंज करू, बिल्डर चेंज करू आणि तिकडे 500. अरे तुमच्या मतदारसंघात तुम्ही 500 देऊ शकत नाही, तुम्ही दुनियाचं बोलताय. पहिलं तुमचं मतदारसंघ सांभाळा. आज अशी परिस्थिती आहे. आज जर तुम्ही बघायला गेला तर म्हणतात ना एक्सपिरियन्स कशाला म्हणतात, म्हणजे एखादा नौक्याला संधी मिळाली आणि त्याला एखादा मंत्री केला किंवा काही मोठी पोस्ट मिळाली, त्याला काही समजत नाही. हा 2-3 विषय तुम्हाला उदाहरण सांगतो. कोलीवाड्याचा एक विषय, सीमांकनचा विषय होता. त्या विषयामध्ये आदित्य ठाकरेकडे तिकडचे मच्छीमार लोक गेले होते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं असता होऊ शकत नाही, हे करू शकत नाही, काय होऊ शकत नाही. त्याच ठिकाणी माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर नारायण राणेसाहेब आणि नितेश राणेसाहेबांकडे हा विषय यावेळेला गेला आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे नार्वेकर साहेब, लोढासाहेब असतील, त्या लोकांनी ते विषय सीमांकनचा सोडवला. ह्याला म्हणतात एक्सपिरियन्स, काम करण्याची इच्छाशक्ती. त्याचप्रमाणे वरळी विडी चाळेमध्ये ही लोक त्यांच्याकडे गेले होते की आमचं घर आहे तर आम्हाला एखादा पार्किंगची व्यवस्था होऊ शकते का. त्यांनी सांगितलं असं काय रूल नाही, DC रूल वगैरे तुम्हाला कळते का. ह्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी लोकांना म्हणजे थेट सांगितलं. पण त्याचबरोबर ज्या वेळेला लोढाजी त्या ठिकाणी गेले, लोढाजींकडे ही मागणी करण्यात आली. त्यांनी माननीय जयस्वाल साहेबांकडे जाऊन बसून हे DC रूल वगैरे काय करायचं असेल ते कशा पद्धतीत बसेल हे सगळं करून त्या ठिकाणी एक घराला एक पार्किंगची व्यवस्था करून आमच्या माननीय मंगलपाद लोढाजींनी करून दिलं. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो या वरळीकरांच्या वतीने की आज अशी म्हणजे जे व्यक्ती 120 स्क्वेअर फूटमध्ये 1, 2, 3, 4 पिढ्या गेले, आज त्यांना कमीत कमी सुखद वाटतंय. 500 लोकांना देवेंद्रजींनी चाव्या दिलेत, ते लोक आज आनंदात आहेत आणि त्यांची पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. म्हणजे एखादा विजन कसा लागतो, कसा करायला लागतो ते आमच्या देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडेच आहे. हे उबाटावाल्यांना आयत्यावर कोयता, त्यांना सगळं असंच मिळालेलं आहे. 2019 तुम्ही बघितलं असेल 17ला की भारतीय जनता पार्टीची मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आली असती, पण देवेंद्रजींनी ती सत्ता त्यांना दिली आणि सांगितले की आम्ही सत्तेत भागीदारी पण होणार नाही, पण पारदर्शकतेप्रमाणे हे सगळं चाललं पाहिजे. एकही कॉन्ट्रॅक्ट नाही निघत, काय नाही, ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट देतात, 15% कमिशन घेतात. आमच्या मुंबई अध्यक्षांनी मान्य अमित साहेबांनी सगळं उघड केलेलं आहे. पण पुढची परिस्थिती अशी होणार नाही. या मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक बसेल आणि या वरळीतून नक्कीच आमचे 2 ते 3 नगरसेवक महायुतीचे निवडून येतील. आणि यावेळेला उबाटालाही आणि जे मराठीचे ठेकेदार बनतात त्या सगळ्यांना हे दाखवायचं आहे मराठी माणूस हा वरळीचा सुज्ञ आहे, शिकलेला आहे. जो काय मराठी माणसाचा विकास करेल, वरळीचा विकास करेल, त्यांच्याबरोबर हा मराठी समाज त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभा राहणार आहे. धन्यवाद.